पन्हाळा गार्डन मध्ये आलो. आता आपण कुठे आलो सगळे? आपला पन्हाळा गडावर आलो. कुठला आहे? पन्हाळा गार्डन, पन्हाळा गड. बघूया आपण आणि काय जाता जाता मोर पण बघितले, 3 मोर बघितला बघितले. आणि एकाने पिसारा पण फुलवलेला. हा ते आम्हाला दाखवता नाही आलं. ते कारण हे पाठी बसलेले युट्यूबर. चला भेटूया आपण. अजून एक ट्रेक मागू. कशी आहे टेस्ट? स्पायसी. तिखट सॉस नाही. असं पकडाय का बंद करायला पटकन. गौरी काढ फोटो. हॅलो बोलू ना. धान्य कोठा शिवाजी महाराजांच्या काळातला आहे. ते बघायला आलो आपण. बघायला आलो. ओके बघूयात आपण काय काय पुढे. इथे धान्य साठवली जायची का? त्यात गंगा, यमुना आणि सरस्वती अशी 3 कोठारे आहेत. यापैकी गंगा कोठार सर्वात मोठे असून कोठरीच्या छतावर जाण्यासाठी दोन्ही बाजूला पायऱ्या आहेत. अंतर्भागात स्तंभाचे विभागलेले 16 उपविभाग असून त्यांच्या छताला बोके ठेवलेले आहेत. पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस घुमटाका छताचा सज्ज असून त्यावर सुनेगच्ची सावट आहे. एक साथ नमस्ते. अरे मग खाय धान्य आहे. ते तुम्ही बघू शकता आत्ताशी कसे गोण्या ठेवलेले आहेत. आणि आम्ही आता एक गोणी फोटो काढला.